नमस्कार मैत्रिणींनो, नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण संपूर्ण थालीची रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहे। त्यात आपण 2 भाज्या, वरण भात, पोळी बनवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता थालीची रेसिपी बनवायला घेऊया। पण त्याच्यात तुम्ही चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राइबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। सर्वात आधी आपण फ्लॉवरची भाजी बनवायला घेऊया। फ्लॉवरच्या भाजीसाठी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले, 4-5 लसणीच्या पाकळ्या टाकल्या। लसणीच्या पाकळ्यांचा थोडासा रंग बदलला, त्यात आपल्याला हा कांदा टाकायचा आहे। एक मोठ्या साईजचा कांदा कापून घेतलाय मी, तो टाकते। छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून झाला की त्यात हे 2 टोमॅटो बारीक कापून घेतले ते टाकले, ते पण आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचे। त्याच्यावर हे फ्लॉवर आणि बटाटा टाकते। फ्लॉवर छान असं मिठाच्या पाण्यात मी भिजत घातलेलं आणि स्वच्छ धुवून घेतलंय। हे सर्व आपण तेलावर 1 मिनिट परतून घेऊया, फ्लॉवर आणि बटाटा। आणि त्याच्यावर सर्व असे सुके मसाले आपल्याला टाकायचे। पाव चमचा हळद टाकले, 1 चमचा लाल तिखट टाकले, 1 चमचा गरम मसाला टाकलाय। सर्व मसाले टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व मसाले छान असे लागलेत आपल्या भाजीला। आता त्याच्यात मीठ टाकते मी चवीनुसार, 1 चमचा मीठ टाकले। मीठ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि वाफेवरच झाकण ठेवून आपल्याला ही फ्लॉवरची भाजी छान शिजवून घ्यायची। मिठाच्या आणि टोमॅटोच्या पाण्याने छान भाजी शिजते। तर फ्लॉवरची भाजी शिजते तोपर्यंत आपण बाजूला बारीक मेथीची भाजी करायला घेऊया। बारीक मेथी पण मी स्वच्छ धुवून बारीक चिरून ठेवली आहे। एका गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकून 2 मोठ्या साईजचे कांदे टाकायचे कापून बारीक। मेथीच्या भाजीला कांदे जास्त प्रमाणात टाकले की छान लागते मेथीची भाजी, जास्त कडवट होत नाही। 2 हिरव्या मिरच्या टाकल्या। सर्व छान आपल्याला कांदा आणि मिरची परतून घ्यायचे तेलावर 1 मिनिट। छान असा गुलाबी रंगावर कांदा झाला की त्याच्यात आपल्याला बारीक चिरून ठेवलेली मेथी टाकायची आहे। मेथी मी बारीक कापून जाळीवर ठेवलेली, म्हणजे त्याचं एक्स्ट्रा जे पाणी असतं ते सर्व निघून जातं। मेथी आपण जाळीवर ठेवलेली तरी त्यात थोडासा पाण्याचा अंश राहिला आहे, तो सर्व सुकून जाईल। थोडा पाव चमचा आपण हळद घालू याच्यावर आणि मिक्स करून घेऊया। आता हे जे थोडंसं पाणी उरलं आहे त्याच्यामध्ये आपली छान मेथी शिजली जाईल। मीठ कधी पण पालेभाजीत शेवटीच टाकायचं आहे, मी माझ्या दर व्हिडिओत सांगत असते हे। नाही तर मग आधीच आपल्या भाजीत पालेभाजीत पाणी असतं आणि आपण वरून अजून त्यात मीठ टाकतो, मग ती जास्त ओलसर भाजी होते आणि लवकर सुकत नाही। सर्व कांदा आणि भाजी आपण मिक्स करून घेतले। आता गॅस बारीक करून ही भाजी शिजायला ठेवायची। तोपर्यंत आपण फ्लॉवरची भाजी बघूया। आपली फ्लॉवरची भाजी पण आपली छान अशी शिजली आहे, बटाटा पण छान शिजला आहे आणि फ्लॉवर पण शिजला आहे। अशी आपली फ्लॉवरची भाजी रेडी आहे। आता थोडीशी आपण याला कोथिंबीर घालून एक वाफ काढूया आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे। आणि दुसऱ्या साईडला मी कुकर लावून घेते डाळीचा। त्या अंदाजानेच मी डाळ घेतली, 1 वाटी डाळ घेतली तुरीची, ते आपल्याला 3 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे। कुकर लावला आपला, मेथीची भाजी पण तोपर्यंत छान अशी शिजली आहे आपली। सर्व पाणी सुकून गेलं आहे त्यातलं। त्यात मी मीठ टाकते पाव चमचा आणि खोबरं टाकते। मीठ आणि खोबरं एका मागोमाग एकच टाकायचं आहे, म्हणजे छान असं मिळून येतं खोबरं आणि मीठ आणि पाणी सुटत नाही परत भाजीला। अशी आपली भाजी रेडी आहे। आपल्या कुकरच्या पण शिट्या झाल्यात, डाळ पण आपली छान शिजली आहे। आता आपण त्याला पण फोडणी देऊया। गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकले। आता 4-5 लसणीच्या पाकळ्या टाकल्या आहेत। लसणीच्या पाकळ्या छान अशा गुलाबी झाल्यावर त्यात कढीपत्त्याची 4-5 पानं आणि
एक टॅमॅटो टाकला आहे बारीक कापून आणि झाकून ठेवलं आहे, म्हणजे टॅमॅटो छान असा आपला नरम पडतो 1 मिनिट झाकल्यावर. त्याच्यावरच हळद टाकली आहे मी, सुके मसाले टाकायचे. आपण आज तिखट डाळ करणार आहे. 1 चमचा लाल तिखट टाकते, 1 चमचा गरम मसाला टाकते. हे सर्व आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यात मी थोडीशी शिजलेली ही डाळ पण घातली आहे, म्हणजे छान असं टॅमॅटो आणि डाळ मिळून येते. आणि चमच्याच्या उलट्या साईडने छान असं फेटून घ्यायचं आहे. आता ह्याच्यात उरलेली डाळ पण टाकणार आहे मी. सर्व उरलेली डाळ टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यात आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचं आहे. सर्व डबा धुवून मी डाळीचं पाणी टाकते याच्यामध्ये 1 ग्लासभर. जेवढी तुम्हाला पातळ घट्ट डाळ पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे. आणि सर्व व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगा पण मी बाजूच्या टोपात मीठ घालून थोडेसे शिजवून घेतले आहेत, त्या पण टाकल्या आहेत त्याच्यामध्ये. मीठ टाकते चवीनुसार. छान त्याला अशी उकाळी काढायची. आता आपली ही अशी डाळ पण तयार आहे. आता हे ताट मी वाढायला घेते. मेथीची भाजी, थोडंसं मीठ वाढले मी साईडला उजव्या हाताला. त्याच्या बाजूलाच आपल्याला पालेभाजी वाढायची आहे. नंतर ही फ्लॉवर बटाट्याची भाजी आहे, थोडी रस्सा भाजी आहे आपली झालेली. हे काकडी वगैरे सलाड आहे. काकडी फक्त आज मी काकडीच कापली आहे सलाडसाठी. हा भात वाढला आहे. आता हे आपलं तिखट वरण आहे, शेंगा घालून केलेली. गोडासाठी मी ही माझ्याकडे नारळाची वडी होती ती ठेवते आहे. थोडीशी पूर्वतयारी केलेली असेल की अर्ध्या तासात असं आपल्या हे थालीची रेसिपी तयार होते. कशी वाटली तुम्हाला ही थालीची झटपट रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.